स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपले जे आता व्हिडिओ आणि लेक्चर आहेत ते सगळे रिफ्रेश करण्यासाठी घेतोय. हे 2-3 लेक्चर तुम्हाला असेच मिळणार. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 ते 5 सेकंड मिळतील. पहिला प्रश्न पहा, प्लिमथ रॉक ही अमेरिकनची प्रसिद्ध जात आहे. पर्याय क्रमांक डी कोंबडी. खालीलपैकी कोणते शहर हिमरू शालीकरिता प्रसिद्ध आहे? प्रश्नाची लेवल समजून घ्या. हिमरू शालीकरिता प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक ए छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी रंगीत खेळणीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण टिंबटिंब इथे आहे. पर्याय क्रमांक ए सावंतवाडी. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? मास्तर हा प्रश्न आमचा बेसिक आहे, माहीतच पाहिजे. पर्याय क्रमांक ड महात्मा ज्योतिबा फुले. पण मास्तर आता ह्या ठिकाणी आम्हाला हे प्रश्न माहिती आहे. तुम्हाला जर मी असं विचारलं सांगा तारीख सांगा, तर तारीख सांगशाल का तुम्ही? तारीख सांगा, तारीख सांगा. सांगता येईल? सांगा. कुठं झाली ते पण सांगून द्या. कुठं झाली ते पण सांगा. चला, कुठं झाली ते पण सांगा. चला, सांगता? हेच महत्वाचे पहा. हेच परीक्षेत तुम्हाला अपडेटेड प्रश्न येणार आहे. असं नाही आता तुम्हाला काय माहित होतं सत्यशोधक समाजाची स्थापना हे तुमचं पाठच झालेलं आहे प्रत्येक परीक्षेसाठी. पण तुम्हाला अपडेटेड प्रश्न कसा येईल तर समजून घ्या. आता ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे महाराष्ट्र येथे सत्यशोधक समाज या सामाजिक सुधारणा संस्थेची स्थापना केली. म्हणजे काय कळालं तुम्हाला? 24 सप्टेंबर 1873 रोजी कोणत्या तारखेला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली किंवा कुठं झाली असा जर प्रश्न आला तर घाबरायचं नाही, बेस पक्का ठेवायचा. शुगर बेबी, आयशाई एमोटो, आर्का माणिक, आर्का ज्योती व दुर्गापूर मिठा या खालीलपैकी कोणत्या फळाच्या जाती आहेत? पर्याय क्रमांक सी कलिंगड. टारफुला हे टिंबटिंबवरील अर्ध परपजीवी तण आहे. पर्याय क्रमांक सी ज्वारी. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. आता पहा, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बरं का. याच्यावरती आलटून पालटून प्रश्न येत आहे. थोडा विचार करा, प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का? शब्बास, दिलं. पर्याय क्रमांक बी तुकडोजी महाराज. द्वीपकल्पीय पठारावरील भारतातील सर्वात लांब किंवा सर्वात मोठी नदी कोणती आहे? आता द्वीपकल्पीय पठारावरील भारतातील सर्वात लांब नदी विचारले तर घाबरायचं नाही, माहिती मास्तर आम्हाला. आम्ही त्याला अंदाजे पण फटका मारला तर ब लाच क्लिक करणार, गोदावरीलाच. पण गोदावरीचं महत्वाचेच मुद्दे समजून घ्या. गोदावरी ज्याला दक्षिण गंगा पा याच्यावर पण प्रश्न आला तर घाबरायचं नाही. दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. ही द्विकल्पीय भारतातील सर्वात लांब नदी आहे. पहा, सर्वात लांब नदी भारतातील, बरं का, भारतातील. मास्तर आम्ही जर भारतातील म्हणलं तर इकडे जायचं नाही, जाशन इकडे गंगाकडं. काय विचारलं? द्विकल्पीय, तर चुपचाप आपलं कुठं जायचं? गोदावरीकडं. सर्वात लांब नदी आहे. गंगेनंतर पहा, गंगेनंतर भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे. मग पहिल्या नंबरची कोणती? हा, माहिती मास्तर आम्हाला. याच्यावरच क्लिक केलं अर्ध जणांनी. चला, पुढचा प्रश्न पहा. याच्यावर नाही रे दादा, याच्यावर नाही. हा, पर्याय क्रमांक ब राहणार याचं. पुढचा प्रश्न पहा, बहार क्रियेत दिल्या जाणाऱ्या पाण्याचा कालावधी कशावर अवलंबून असतो? पर्याय क्रमांक सी मातीची जलधारण शक्ती. फळे पिकवण्यासाठी टिंबटिंब या रसायनाचा वापर करतात. पर्याय क्रमांक बी इथिलीन. भारतात मध्यवर्ती शेळी व लोकर संशोधन संस्था, पहा महत्वाचं बरं का, शेळी व लोकर संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक डी अंबिका नगर. पुढचा प्रश्न पहा. हे सगळे प्रश्न आपले इम्पॉर्टंट बरं का. परीक्षेच्या उद्दिष्टाने मी सगळे प्रश्न उचललेले तुमच्या नॉलेज वाढण्यासाठी, तुमचं रिव्हिजन होण्यासाठी रिफ्रेश करतोय तुम्हाला. हे सगळे प्रश्न महत्वाचे परीक्षेला बरं का. सगळे व्यवस्थित अभ्यास करा. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? पहा, जास्त करून या ठिकाणी उत्तर प्रदेश इकडे तिकडे पळणार तुम्ही बरं का. बिहारकडे पळणार, उत्तर प्रदेश इकडे पळणार. कुठं? उत्तर प्रदेश. हा पहा, काय विचारलं त्यांना? घनता विचारली बरं का, घनता. आता या ठिकाणी एवढे जण कन्फ्यूज होणार ना. अर्धे जण तुम्ही सांगतो याला टिक करणार, पण हे उत्तर नाहीये. उत्तर नाहीये. त्याचं उत्तर काय आहे? बिहार. त्यांना काय विचारलं तर घनता, सर्वाधिक घनता. घनता वेगळी असते रे भाऊ. घनता कशी असते ते पाहू आपण. पाहता
भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य बिहार आहे. आता ते कसं बोलतो आपण, घनता म्हणजे काय, प्रति प्रति चौरस किलोमीटर मध्ये, म्हणजे पहा कसं 1102 लोक आहेत. आणि सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले केंद्रशासित प्रदेश दिल्ली आहे. पहा, केंद्रशासित प्रदेश कोणता, दिल्ली. पण कसं प्रति चौरस मध्ये किती लोक राहतात ते सांगायचं, म्हणजे घनता. म्हणजे कुठं आहे, बिहारमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये काय आहे माहिती आहे, हा चल शब्बास. पुढचा प्रश्न पहा. सर्वसाधारणपणे जनावरांना होणारा लाळ खुरकूत हा रोग पुढीलपैकी कोणत्या जनावरांना अथवा पक्ष्यांना होत नाही? मी का म्हणलं शब्द पकडायचा, प्रत्येक लेक्चर मध्ये सांगतोय आपला शब्द पकडायचा. सांगा. पर्याय क्रमांक डी, कोंबड्या. पुढचा प्रश्न पहा. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? मास्तर असे प्रश्न घेण्याचं कारण असे की हे एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं का. आता ग्रामसेवकला एकदम इम्पॉर्टंट प्रश्न. पर्याय क्रमांक ड, हरियाणा. हरियाणामध्ये भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे. 877 महिला ते 1000 पुरुष आहेत. तरी आणि केरळ इथे पुरुषापेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. हिंदू पंचांगानुसार नारळी पौर्णिमा हा सण टिंबटिंब महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो किंवा करतात. आता महत्वाचं सांगायचं ठरलं माहितीये का, हा प्रश्न तशाला तसा येणार नाही. मी सांगतो तुम्हाला, फक्त प्रश्नाची लेवल समजून घ्या. जे सण आहे ते सणाचं व्यवस्थित आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चालतंय ना, थोडं व्यवस्थित पाहायचं त्याला फक्त. काऊन ते तुमच्या लक्षात राहणारच आहे, काऊन ते दैनंदिन जीवनातच बोलतोय ना आपण. कधी आहे, दिवाळी कधी आहे, हे सगळं माहिती पाहिजे ना तुम्हाला. लक्ष्मीपूजन कशाला आहे, कधी होतं, हे सगळं रेग्युलर आहे, हे माहीतच पाहिजे तुम्हाला. असा याच्यावरती जर प्रश्न आला तर उत्तर देऊन टाकायचं. रंगास्वामी चषक, मी का म्हटलं तुम्हाला, मी एक तुमचे चषक घेऊन टाकतो सगळे एकाच्या मध्ये. रंगास्वामी चषक, बिटन कप, सुलतान ऑफ जोहर कप, हिम गोल्ड कप, लेडी रतन टाटा ट्रॉफी आणि आगा खान चषक कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक ब, हॉकी. पाठीमागचं आपण उत्तर नाही सांगितलं का, पाठीमागचं उत्तर काय राहणार आहे, श्रावण. मेंढीची पुढीलपैकी कोणती जात जास्त पाऊस व आर्द्रता असलेल्या प्रदेशात टिकाव धरू शकते? पर्याय क्रमांक डी, बन्नूर. राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था. पहा, जेवढ्या संशोधन संस्था आहेत तेवढ्या करून जायच्या, मार्क फिक्स करून घ्यायचं बरं का. जेवढ्या संशोधन संस्था तुम्ही पाहिल्या असेल पुस्तकात, व्हिडिओमध्ये, प्रश्नामध्ये, मार्क फिक्स करणार आहे. भारतात कुठे स्थापित आहे? पर्याय क्रमांक सी, कर्नाळ. केळीवरील पूर्णगुच्छ रोगास प्रसार टिंबटिंब या कीटकामुळे होतो. आता हा प्रश्न एवढा इम्पॉर्टंट आहे ना, मी सांगतो तुम्हाला, प्रत्येक मध्ये इम्पॉर्टंटच सांगतोय. हा इम्पॉर्टंट प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं. याच्यामधून कोणता तर व्यवस्थित पहा आणि मला उत्तर कमेंट्स मध्ये करून सांगा. एकदम महत्वाचा प्रश्न आहे. कांदा पिकातील अवेळी आलेल्या फुलाऱ्यास काय म्हणतात? अवेळी आलेल्या फुलाऱ्यास काय म्हणतात ते सांगायचं. पर्याय क्रमांक ए, डिंगळे. महाराष्ट्रातील टिंबटिंब हा विभाग पूर्वी निजामाच्या संस्थानाचा भाग होता. ठीक आहे, याचे जेवढे चान्सेस नाहीये, पण मी हे प्रश्न घेतला एक बेसिक नॉलेज बनवून. पर्याय क्रमांक ए, मराठवाडा. कोणते तत्व किंवा नियम ऑटोमोबाईल मधील हायड्रोलिक ब्रेकच्या कार्याचे स्पष्टीकरण देते किंवा देतो? हे प्रश्न आता काही एक परीक्षा झाली होती, त्या परीक्षेला विचारलेला होता. हे PYQ पेपर आहे बरं का. आता लक्षात येत नाही मला कोणत्या परीक्षेला विचारला, पण हा प्रश्न विचारलेला आहे ह्या 1-1.5 महिन्याच्या याच्यामध्येच. एक बेसिक नॉलेज म्हणून एक जनरल आहे, तुम्हाला सांगता येणार नाही, पण मी सांगतो तुम्हाला. जे तुमचं गाडीचं ब्रेक असतं, हायड्रोलिक ब्रेक, जर डिस्क ब्रेक असलं तुमच्या टू व्हीलर मध्ये, डिस्क ब्रेक हे सगळं त्याच्यावरती हायड्रोलिक ब्रेकवर चालतं. माहिती आहे, त्याच्यामध्ये लिक्विड असतं. ते लिक्विड किंवा मोठ्या मोठ्या प्रेसमध्ये किंवा JCB मध्ये जे हायड्रोलिक ब्रेक असतं. आणखीन महत्वाचं, जे मोठ्या मोठ्या गाड्या आहे त्या गाड्यात सुद्धा आपण हायड्रोलिक ब्रेक पाहतो. कुठं एअर ब्रेक वेगळं असतं, पण हायड्रोलिक ब्रेक वेगळं असतं. कारमध्ये पण असतं हायड्रोलिक ब्रेक. त्याच्यामध्ये पहा, त्याचं स्पष्टीकरण म्हणजे त्याचा सिद्धांत सांगायचं किंवा स्पष्टीकरण सांगायचं कोण देतो? पर्याय क्रमांक ब, पास्कलचा नियम. चा प्रश्न पहा. गाईच्या दुधात असणारे प्रमुख कार्बोहायड्रेट कोणते? पर्याय क्रमांक सी, लॅक्टोज. उदासीन जमिनीची pH किती असतो?
आता मास्तर मी प्रत्येक वेळेस सांगतो तुम्हाला, याच्यावरती जर प्रश्न आला तर असा प्रश्न येऊ शकतो, तुम्हाला रेंज माहिती आहे पीएच ची रेंज, आता तुम्ही रेंज मध्ये पाठ केलेलं आहे, पण जर असा प्रश्न आला तर काय करणार तुम्ही? 7 पेक्षा कमी. मी दरवेळेस घेतोय हा प्रश्न रिफ्रेश करण्यासाठीच घेतोय तुम्हाला. 7 पेक्षा कमी, 7 पेक्षा जास्त, 14 जर असं आलं, या PYQ मध्ये कृषीचे जे तज्ञ आहे त्यांना आन्सर याचं बी दिलेले 7. कन्फ्यूज व्हायचं नाही. 7 पेक्षा जास्त याचे का सगळं कमी पण आहे रेंज मध्ये घेतलं तर, किंवा 7 पेक्षा जास्त पकडलं आपण तर कमी पण आहे, आणि 7 पेक्षा कमी पकडलं तर 7 पेक्षा जास्त पण आहे. मग त्यांना रेंज कोणती पकडली? त्यांना 7. एवढं लक्षात राहू दे बरं का भाऊ. जर प्रश्न आला ना तर घाबरायचं नाही, टिक करून द्यायचं. टिंब रोजी जागतिक व्यापार संघटना WTO ची स्थापना झाली. पहा एकदम महत्वाचा प्रश्न बरं का, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक ए 1 जानेवारी 1995. पुढचा प्रश्न पहा, कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन. टिंब हे आहे कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन. पर्याय क्रमांक सी भूमी. एकदम बेसिक प्रश्न आहे, पण भाऊ विचारतोय बरं का प्रश्न, विचारतोय, लक्षात राहू द्या. आणि विचारण्याची शक्यता पण जास्तीत जास्त आहे. फक्त भाषांतर वेगळं म्हणजे एवढं टफ भाषांतर राहील, पण त्याचं उत्तर भूमीच राहणार, किंवा भूमीला प्रश्नामध्ये घेतील आणि खाली टाकून देतील कृषी उत्पादन. पुढचा प्रश्न पहा, ऊस हे टिंब प्रकारचे पीक आहे. पर्याय क्रमांक बी C4. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय कोण होते? एकदम महत्वाचा प्रश्न आहे बरं का, एकदम महत्वाचा प्रश्न. पर्याय क्रमांक ड लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. जून 1948. लक्षात ठेवा तारीख. हस्तांतरणाची व्यवस्था करण्यासाठी त्यांना मार्चमध्ये व्हाईसरॉय म्हणून भारतात पाठवण्यात आले. अंजिराची टिंब ही जात महाराष्ट्रात विशेष तत्वाने प्रचलित आहे. पर्याय क्रमांक ए पुना फिग. तुतीचा पाला रेशीम किड्यांच्या कोणत्या अवस्थेत खाद्य म्हणून देतात? पर्याय क्रमांक ए अळी. अनारदाना हा टिकाऊ पदार्थ टिंब पासून बनवितात. एकदम बेसिक अनारदाना आपल्याला माहिती आहे. पर्याय क्रमांक डी डाळिंब. कापसातील बीटी वाणाचा अर्थ कशाशी निगडित आहे? पर्याय क्रमांक सी बॅसिलस तुरीजेन्सिस. महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात असलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर टिंब येथे आहे किंवा आहे? पर्याय क्रमांक बी लोणार. याच्यावरती भरपूर डिस्कस केलेले आपल्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये, हेच प्रश्न मी घेतलेला आहे पाठीमागच्या वेळेस, भरपूर वेळेस घेतोय पण आहे आणि घेणार पण आहे. परीक्षेच्या टायमापर्यंत 10 वेळेस मी हाच प्रश्न घेणार. एवढा इम्पॉर्टंट प्रश्न आहे ना, मी सांगतो तुम्हाला. याच्यावरती ना जलसंपदा परीक्षेला सुद्धा प्रश्न आला होता, म्हणजे किती 1 महिना सुद्धा नाही झाला, प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न येतोय लोणारवरती. एकदम महत्वाचा प्रश्न बरं का, लक्षात राहू द्या. कुठं? बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आणखीन एक परीक्षा झाली ते लक्षात नाही येते, त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न आला बरं का. पुढचा प्रश्न पाहता, भारतीय राज्यघटनेच्या 42व्या दुरुस्तीद्वारे प्रस्तावनामध्ये कोणते शब्द समाविष्ट केले आहे? आता सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती कधी झाली? 42ची. आता ती कधी झाली ती तारीख पण महत्वाची माहिती पाहिजे तुम्हाला. पण आता याच्यामध्ये काय विचारलं फक्त त्यांना की कोणते शब्द समाविष्ट केले आहे, तर कोणते शब्द समाविष्ट केलेले? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. म्हणजे काय? वरील पैकी सर्व. म्हणजे काय झालं तुम्हाला काय कळलं याच्यातून? 42व्या सुधारणा अधिनियम पहा. अधिनियम 1976च्या प्रस्तावनेत आतापर्यंतची सर्वात मोठी घटना दुरुस्ती कधी? 42वी. 1976ला. आता ती 3 नवीन शब्द समाविष्ट केले आहेत. 3 नवीन शब्द कोणते मग? तेच आपले समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. वनस्पतीमध्ये जलवाहतुकीसाठी टिंब जबाबदार आहे. पर्याय क्रमांक क जलवाहिनी. व्हाईट रस्ट हा कोबीवरील रोग कशामुळे होतो? पर्याय क्रमांक बी अल्बुगो कॅडिडा. धिंगरी अळिंबीला टिंब अळिंबी असेही म्हणतात.
पर्याय क्रमांक सी ऑयस्टर. टिंबटिंब हा गोबर गॅस किंवा बायोगॅस किंवा नैसर्गिक वायूचा मुख्य घटक आहे. पर्याय क्रमांक क मिथेन. बायोगॅसचे उत्पादन प्राणी व वनस्पतीमधील सेंद्रिय कचऱ्यांच्या विनॉक्सी विघटनातून होते. एवढं माहिती आहे मास्तर आम्हाला, पण महत्वाचा मुद्दा समजून घ्या. बायोगॅस प्रामुख्याने मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड यांचे मिश्रण आहे आणि मिथेन बायोगॅसचे प्रमुख घटक आहेत. जे जवान जे किसान, एकदम महत्वाचा नारा. ही घोषणा खालील कोणी दिलेली, एकदम महत्वाचा. पर्याय क्रमांक सी लाल बहादूर शास्त्री. हा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्वाचा असतो. ज्यांना येत असेल कमेंट्स करा, ज्यांना येत नसेल ते तुमचे कमेंट्स पाहून शिकून घेतील. भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.